आज मी गणेश चतुर्थीसाठी बनवली आमच्या कोकणातल्या पद्धतीची प्रसादाची थाळी। सर्वप्रथम मी नारळ फोडून घेतला आणि खोबरं खवून घेतलं। त्याच्यानंतर गुळचून बनवलं उकडीच्या मोदकांसाठी। खसखस थोडीशी भाजून घेतली, त्यात खोबरं घातलं, गूळ घातलं आणि गुळचून बनवून घेतलं। हे आहे उकडीच्या मोदकांचं आतलं फिलिंग। हे बघा, तयार झालं उकडीच्या मोदकांचं आतलं फिलिंग। नंतर मी अळूची भाजी चिरून घेतली। आज मी अळू बनवलेलं। आमच्याकडे कोकणात अळू बनवतात। नंतर कुकरमध्ये बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे, वरणासाठी डाळ आणि अळूत घालण्यासाठी थोडीशी चवळी शिजवून घेतली। वरणाला वाटप लावलं, वरण तयार, बटाट्याची भाजी तयार। मग ही मी केळ्याची कापं काढली भाजायला। नंतर मी मोदकासाठी पिठाची उकड काढली, त्यात थोडं दूध, पाणी, 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ घातलं। पाणी पहिल्यांदा चांगलं उकळवून घेतलं आणि मग पीठ घालून त्याची मस्त उकड काढून घेतली। उकड छान मळून घेतली, असा लोण्यासारखा उकडीचा गोळा झाला पाहिजे। नंतर असे मोदक बनवले। मोदक बनवताना व्हिडिओ माझा कुठेतरी गायब झाला, तो मिळेना मला। पण मी मोदक छान बनवलेत आणि हातवळणीचे मोदक मी स्वतः बनवलेत बरं। असे मोदक बनवले छान छान। हे बघा, छान आहेत ना मोदक। आणि देवाचं ताट तयार केलं। ताटात डावीकडे मीठ, चटणी, खमंग काकडी, नंतर अळूची भाजी, बटाट्याची भाजी, असं सगळं घालून देवाचं नैवेद्याचं ताट मी ठेवलं आणि देवासमोर देवाला नैवेद्य दाखवला। अशी होती आजची माझी देवाची पूजा गणेश चतुर्थीची। घर की 21 वाला गिर के रखा हूँ।